अर्थात इंडिया आघाडी हा सगळ्यांसाठी संवेदनशील विषय आहे. पण रावसाहेब, तुम्ही संपादकीयमध्ये असं म्हटलंय की ते काहीही असलं तरी इंडिया आघाडीच्या नेतृत्व बदलाचा मुद्दा पुन्हा उठलाय ना. त्यात तुम्ही असं म्हणतात की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर इंडिया आघाडीचं नक्की काय झालं हा प्रश्न अनेकांना पडला असला तरी तो प्रश्न काँग्रेसला पडलाय का, हा तितकाच नाजूक प्रश्न याचं आहे. कारण असं आहे की काँग्रेस पक्ष हा इंडिया आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष आहे. 100च्या आसपास खासदार त्या एका पक्षाचे आहेत. त्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि अण्णा द्रमुक पक्ष त्यानंतर येतात. काँग्रेस पक्ष या आघाडीचं नेतृत्व करतंय असं जर आपण मान्य केलं तर काँग्रेस पक्षाची जबाबदारी देशाचं नेतृत्व करण्याची सगळ्यात मोठी आहे. आम्ही जेव्हा भविष्याचा विचार करतो तेव्हा देशाच्या पंतप्रधानपदी काँग्रेसचा नेता होईल अशी आमची भूमिका असते, कारण मोठा पक्ष आहे. आणि जर ते आपल्याला साध्य करायचं असेल तर आतापासून लोकसभा निवडणुका आल्यावरती जाग येऊन चालणार नाही, हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मत आहे. लोकसभा निवडणुका आल्या की जागा वाटपाला बसायची. याच्या आधीमध्ये काहीतरी घडामोडी आघाडीच्या दृष्टीनं होणं गरजेचं आहे. महाविकास आघाडी विधानसभा आली की परत जागे होतील सगळे, पण या राज्यामध्ये जे काय चाललंय त्याच्यावरती महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन आपण विचार करणार आहोत की नाही, हे सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं एक भूमिका आहे की एकत्र राहून आपल्याला अनेक प्रश्नांना सामोरं जाणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मतभेद आहेत का कोणाशी, तर अजिबात नाही, पण ही शिवसेनेची भूमिका आहे. आम्ही चळवळीतले लोक आहोत, आम्ही आंदोलनातले लोक आहोत, आम्ही नुसतं घरी बसू शकत नाही. आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे सरकारला, लढण्याचा अधिकार आहे रस्त्यावर, आणि यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं देशात आणि राज्यात एकत्र आहे. प्रेसिडेंट ट्रम्पने नुसतं गुलाम बनवलं बोलून चालणार नाही ना, आपल्याला लोकांपर्यंत एकत्रित जावं लागेल. पण रावसाहेब, लोकसभा निवडणुकीला इंडिया अलायन्स ही एकजूट दिसते, पण तुम्ही म्हटले की जेव्हा त्या त्या राज्यात निवडणुका असतात तिथे मात्र हे अलायन्स मधले एकमेकांचे सहकारी एकमेकांच्या विरोधात दुर्दैवाने ते आहे. पश्चिम आता बंगालमध्ये तृणमूल विरुद्ध काँग्रेस, केरळमध्ये डावे विरुद्ध काँग्रेस, महाराष्ट्रात महानगरपालिकांमध्ये थातूर मातूर कारणांवरून काँग्रेसने स्वतंत्र वाट धरली, ज्याचा फायदा भाजपला झाला. मग हे नक्कीच आहे की आम्ही सगळे एकत्र असतो मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, तर निकाल नक्कीच वेगळे लागले असते. जे आकडे तुम्हाला दिसत आहेत त्या आकड्यामध्ये बदल झाला असता. काँग्रेसची कामगिरी वाईट आहे का, अजिबात नाही महापालिकेमध्ये, पण एकत्र असतो तर महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष तुम्हाला सत्तेवर आलेला दिसला नसता, हे आमचं कायम मत आहे. हेच मत राज ठाकरे यांचं सुद्धा होतं आणि हेच मत उद्धव ठाकरे यांचं सुद्धा आहे. बोलिये. सर, आज मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा जी आर काढला, 14 साली आघाडी सरकारने निर्णय घेतला होता. मुस्लिम समाजातून तीव्र प्रतिक्रिया. बघा, हा निर्णय घेतला असला तरी त्याच्यावरती येणाऱ्या विधानसभेत चर्चा केली जाईल असं मला वाटतं. इथे माझं मत व्यक्त करून काही उपयोग नाही. रावसाहेब, दौंडमध्ये एका हिंदू मुलीला 2 मुस्लिम तरुणांनी तिच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची फूट टाकून. नाही, मला माहित नाही, हा लॉ अँड ऑर्डरचा विषय. नाही रावसाहेब, आज रोहित पवारांची प्रेस कॉन्फरन्स आहे. रोहित पवारांची प्रेस कॉन्फरन्स आहे. काल तुमची कोर्टात रोहित पवारांची भेट झाली, काही तुमची चर्चाही झाली. नक्कीच झाली. रोहित पवार आणि माझी काल आम्ही सत्र न्यायालयामध्ये एकत्र होतो. तर म्हणजे आम्ही काल भेटणार होतो, पण तिथे अचानक भेट झाली आणि आम्ही काही विषयावर चर्चा केली. त्यांनी नक्कीच ते अजित पवार यांच्या अपघाताबाबत त्यांचं जे काय काम चालू आहे त्या संदर्भात त्यांनी मला माहिती दिली. त्यानंतर इतर काही राजकीय घडामोडी पडद्यामागे ज्या झाल्या आणि त्याच्यामुळे अजित पवार कसे अस्वस्थ होते त्याच्याविषयी त्यांनी माझ्याकडे काही माहिती दिली. 1-2 दिवसामध्ये आम्ही परत त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. एक विषय आहे की स्टँडअप कॉमेडी